नमस्कार. 36व्या श्लोकापासून आपण अर्जुनानं भगवंताची कशी स्तुती सुरू केली आहे ते पाहतो आहोत. आपल्याकडून काहीतरी चूक झाली आहे, आपण फार बरोबरीनं वागलो आहे असं अर्जुनाला वाटलं आणि मग तो भगवंताला आता खरं ओळखलं आहे. आता भगवंताला भगवंत काय आहे, परब्रह्म परमात्मा आहे आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा अर्जुन भगवंताला नमस्कार करतो आहे, पुन्हा पुन्हा त्याची क्षमा मागतो आहे. आज आपण जो 45व्या श्लोक पाहणार आहोत आणि तिथून पुढे जे पाहणार आहोत त्या 45व्या श्लोकामध्ये अर्जुन खरं तर भगवंताला आपली अवस्था वर्णन करून सांगणार आहे. गडबड झालेली आहे, मागितलं तर आहे, विश्वरूप दाखवतोच म्हणालेलं आहे, बघितलं तर आहे आणि ते बघून मात्र फार भीती पण वाटलेली आहे. अशी जी काही त्याची अवस्था झालेली आहे त्याचं वर्णन तो 45व्या श्लोकात करतो आहे. अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. अदृष्टपूर्वम म्हणजे पूर्वी कधीच न पाहिलेलं, हे जे तुमचं असं आश्चर्य वाटणारं विस्मयजनक भयानक असं जे रूप आहे ते अदृष्ट, पूर्वी पाहिलेलं नाही आहे. आणि ते पाहिलं नव्हतं म्हणून सुरुवातीला एका बाजूनं हृषितो अस्मी म्हणजे मला आनंद झाला होता, कारण मीच त्या विभूती पाहून झाल्यावर असं वाटलं की आपण भगवंताचं विश्वरूप पण पाहावं आणि त्यामुळे मला एका बाजूनं आनंद होत होता. पण मनहा च मे भयेन प्रव्यथितं, पण दुसऱ्या बाजूनं माझ्या मनाला भीती वाटली होती आणि इतकी भीती वाटली की मी व्यथित झालो. प्रव्यथितम अत्यंत व्यथित झालो असं म्हटलं. तद्देवरूपम एव मे दर्शय. तेव्हा हे देवा, आता आपलं ते जे नेहमीचं जे रूप आहे ते आपण आपलं साधं नेहमीचं रूप मला दाखवा. आणि हे देवेश जगन्निवास, त्याला जगन्निवास म्हटलं जगाचा निर्माता आहे, जगाचं सगळं तोच पाहतो आहे. अशा जगन्निवास असणाऱ्या सगळीकडे भगवंताचं निवास आहेच आहे हे अर्जुनाने पक्क मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे अशा देवादिदेवा जगन्नाथा माझ्यावर आता प्रसन्न व्हा, प्रसिद्ध. अशी या 45व्या श्लोकात स्वतःची जी अवस्था झालेली आहे ती अर्जुनाने व्यक्त केली आहे. आता भगवंताने अर्जुनावर कृपा केली आहे, विश्वरूप दाखवलं आहे, मागणी पण त्यांनीच केली आहे, त्यांनी अर्जुन विस्मयचकित झाला आहे. ते जे काही भगवंताचं अकराळ विक्राळ असं भयानक जे रूप पाहिलं आहे त्यांनी थरकाप उडाला आहे. प्रचंड भीती वाटली अर्जुनाला. खरं तर करायला गेलो एक आणि झालं भलतंच, अशी अर्जुनाची अवस्था झाली आहे. मागितलं आपणच ना, विश्वरूप पाहायला मिळेल, भगवंताचं मागणं केलं होतं आणि जे काही अर्जुन मागतो आहे ते भगवंत मागणी पूर्ण करतो आहे म्हणून खरं तर अर्जुनाला आनंद झाला होता. प्रत्यक्ष पाहिलं ते जे विश्वरूपातली भयानकता आणि त्यामुळे अर्जुन अतिशय व्याकुळ झाला आहे आणि आता देवाला तो प्रसन्न व्हा असं म्हणतो आहे. प्रसाद आहे आणि प्रसिद्ध असं म्हटलं म्हणजे कृपा पण करा आणि तुम्ही शांत पण व्हा, प्रसन्न व्हा, शांत व्हा. आता अर्जुन अशी विनंती का करतो आहे असा विचार केला तर लक्षात येतं की त्या विश्वरूपाच्या वेळी जो काही ते जे प्रचंड मुख आणि त्या प्रचंड मुखामध्ये अगदी कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, अगदी कर्ण, ह्या सगळ्यांना अगदी चावून खाल्ल्याचं वगैरे त्यांनी जे काही पाहिलं ते सगळं भगवंताचं कोणतं रूप, तर भगवंतानीच सांगितलं की मी विनाश करणारा पण आहे, मी काळ आहे असं पण त्यांनी सांगितलं. त्यामुळे हे उत्तर ऐकून अर्जुनाला वाटलं की भगवंत आपल्यावर फार रागावलेले आहेत, असं भयानक रूप दाखवलं आहे, काळ दाखवला आहे, विनाश करणारा दाखवला आहे, तर ते माझ्यावर रागावलेले आहेत की काय. म्हणून अर्जुन म्हणतं की शांत व्हा, प्रसन्न व्हा, माझ्यावर कृपा करा. खरं तर हा देवांचा देव, जगाचा सगळ्या नाथ, जगाचा निर्माता वगैरे वगैरे, तर तो निर्माण करणारा तो आहे, सांभाळणारही तोच आहे, असं सगळं असल्यामुळे आता तो देव, आपलं देवरूप म्हणजे जे काही विष्णुरूप आहे ते मला दाखवा अशा अर्जुन विनंती करतो आहे भगवंताला. हा खरा 45व्या श्लोकातला अर्थ की आधीची परिस्थिती आणि आता माझे जे काही झालं ते झालं, पण आता मला परत पूर्ववत तुम्ही जसे आहात तसं मला दाखवा. आता तुम्ही आम्ही विचार केला तर आपलं पण अर्जुनासारखंच असतं. सामान्यपणे आपल्याला सुद्धा भगवंताची जी काही आपण साधना करतो, उपासना करतो, काय नाम घेतो, त्याचं काय गुण संकीर्तन करतो, अभ्यास करतो आहे, निरनिराळ्या गोष्टी ज्या काही साधना या स्वरूपात आपण करतो त्याच्यामध्ये आपल्याला आनंदही मिळतो, ते करावं अशी आपल्याला उत्सुकता पण वाटते, सगळं आहे. पण हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूला आपण काय करतो तर म्हणजे
आपल्या देहाला मी मानतो किंवा देहावर आपल्या प्रेम करतो. मनाचं जे आपलं हवं नकोपण आहे किंवा आपल्या ज्या मनाच्या वृत्ती आहेत, त्या वृत्ती जराही कमी झालेल्या नसतात. हे हवं आहे, ते हवं आहे, ते पाहायचं आहे, हे पाहायचं आहे, हे असं का नाही, ते असं का नाही, ते त्याला का आहे, मला का नाही, वगैरे वगैरे. अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे अनेक प्रकारचं भय, अनेक प्रकारच्या चिंता आपल्याला वाटतात. जेव्हा आपण श्रद्धेनं, विश्वासानं भगवंताची भक्ती करून जर का आपल्या भीतीवर किंवा आपल्या चिंतेवर मात करू शकलो नाही, तर ती भक्ती बरोबर योग्य दिशेने चाललेली नाही आहे. आता इकडे भगवंतावरती अर्जुनाची पक्की भक्ती आहे, निष्ठा आहे, पण तरी त्याच्या रूपाचं भय वाटतं आहे. तो जे काही दाखवतो आहे त्याचं भय वाटतं आहे. तसं आपलं पण होतं की आपली निष्ठा पण आहे, पण आपल्याला सगळी आपली स्वतःची चिंता आणि भय पण वाटतं. म्हणजे आता अर्जुनाची ती भयचिंता भगवंत दूर करणार आहे. का? तर भगवंतावर अर्जुनाची पक्की निष्ठा आहे म्हणून. तशी आपली निष्ठा जसजशी वाढेल तसतशी आपली भय आणि चिंता दूर झाली पाहिजे. हे आपल्याला तपासायचं काम आहे. आपल्याला कशाचंही भय वाटलं नाही, आपल्याला कशाची चिंता वाटली, तो काय करेल ते, असं जर आपण समजू शकलो तर आपली निष्ठा वाढेल. आपली निष्ठा पण आहे असं पण म्हणतो आणि इकडे भय पण वाटतं आणि चिंता पण वाटते. हे ह्या 45व्या श्लोकातून आपण अर्जुनाकडून काय लक्षात घ्यायचं तर हे घ्यायचं आहे. पुढल्या श्लोकात पण अर्जुन आपल्याला म्हणजे भगवंताला सांगणार आहे की मला हे चतुर्भुज रूप दाखवा. किरीटिनं गदिनं चक्रस्थं इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. मागच्या 45व्या श्लोकात नुसता उल्लेख केला की मला तुमचं हे जगन्निवासा, मला तुमचं आपलं नेहमी स्वरूप दाखवा. आता ते कसं आहे, यापूर्वी पण अर्जुनाला ते चांगलंच माहिती आहे ना, त्यामुळे आता त्याचं वर्णन या 46व्या श्लोकामध्ये अर्जुन करतोय. किरीटिनं गदिनं चक्रस्थं, मुकुट आहे, हातामध्ये गदा आहे, हातामध्ये चक्र आहे, धारण केलेलं आहे. अहम तथा एव, म्हणजे मी पूर्वी पाहिल्याप्रमाणे. आधी चर्चा सांगितलं की मी पूर्वी न पाहिलेलं तुमचं रूप पाहिलं म्हणून मी घाबरलो. आता तो सांगतोय की नाही नाही, मी पूर्वी पाहिलं आहे ना, तसं शंखचक्र गदा हातात धरलेलं असं जे तुमचं रूप आहे ते मला पाहायचं आहे. शंखचक्र गदाधारी भगवंतच पाहिलं आत्तापर्यंत. त्वां द्रष्टुमिच्छामि, तसं तुम्हाला पाहायची माझी इच्छा आहे. चतुर्भुज रूप जे आहे, 4 हातामध्ये 4 सगळ्या गोष्टी आहेत, असं रूप पाहण्याची माझी इच्छा आहे. आणि त्या भगवंताला विश्वमूर्ते आणि सहस्रबाहो असे 2 विशेषणं पण अर्जुनाने या श्लोकात वापरलेले. एक तर त्याला विश्वमूर्ते म्हटलेलं आहे आणि हजारो हात असलेल्या परमेश्वरा. आता ह्या दोन्ही विशेषणांचा पण आपण विचार करणार आहोत. तेन एव चतुर्भुजेन रूपेण एव, त्या चतुर्भुज रूपात म्हणजे त्या विष्णू रूपामध्ये परत प्रगट व्हा, अशा अर्जुनाने भगवंताजवळ मागणी केली आहे. आता हे जे चतुर्भुज रूप हवं आहे, हे काही आत्ता पहिल्यांदाच अर्जुन पाहणार आहे असं नाही, तर त्याची ओळख पूर्वी झालेली आहे. आता ह्याच अध्यायामध्ये 15व्या श्लोकामध्ये ब्रह्माण ईशः कमलासनस्थं, या श्लोकामध्ये कमलासनावर बसलेले जे भगवान ब्रह्मदेव आहेत, ते असे जे काही कमलावर विराजमान झालेले आहेत, ते ज्या कमळावर विराजमान झाले, ते कमळ ज्यांच्या नाभीतून उत्पन्न झाले ते भगवान विष्णू. म्हणजे भगवंताने अर्जुनाने त्या भगवंताला पाहिलेलं आहे किंवा म्हणजे त्याचा उल्लेख त्यांनी 15 श्लोकात केला आहे. ते विष्णू रूप त्याच्या डोळ्यासमोर आहे. किंवा 17व्या श्लोकात सुद्धा किरीटिनं गदिनं चक्रिणं च अहम पश्यामी, ते जे मी तुला डोक्यावर असा मुकुट किंवा गदा आणि शंख हातात धरलेलं, चक्र धारण केलेलं पाहिलं आहे. तसं बरं, हे जेव्हा त्यांनी पाहिलं त्याच वेळेला त्यांनी ते भयानक भीतीदायक असं वाईट असणारं तेही रूप पाहिलं होतं ना. म्हणून आता अर्जुन स्पष्ट सांगतो आहे की ते भीतीदायक नको बरं का. आता मला जे चांगलं मी जे पूर्वी पाहिलेलं आहे तेच रूप मला विष्णुरूप असणारं, चतुर्भुज रूप असणारं ते रूप मला पाहायचं आहे, असं स्पष्टपणे ह्या श्लोकात सांगितलं आहे. आत्ता म्हटलं तर हजारो हात, आता हजारो हात म्हटलं आहे, ते हजारो हात असं का म्हणजे सहस्त्रभाव असं का म्हटलं होतं, ती हजारो हात म्हणजे हजारो मुख, ते रूप आवरून घ्या आणि मला विष्णुरूप दाखवा, ते बाकीचं नको आहे अशी विनंती करतोय. विश्वमूर्ती म्हटलं आहे, विश्वातील प्रत्येक मूर्तीमध्ये भगवंत आहेच ना. प्रत्येक जी काही अभिव्यक्ती आहे त्या प्रत्येक अभिव्यक्तीमध्ये भगवंत आहेच. अशा सगळ्या मूर्ती रूपांनी तो भगवंत प्रगट झालेला आहे, म्हणून विश्वमूर्ती म्हटलेलं आहे.
चराचरात सर्वत्र तो भरलेलाच आहे. त्यामुळे चराचरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये भगवंत आहेच. मग त्याला विश्वमूर्ती म्हटलं किंवा 1000 हात असलेला म्हटलं. म्हणजे जगातले सगळे जर हात धरले तर त्या सगळ्या हातांमधली जी क्रियाशक्ती आहे ती त्याचीच अभिव्यक्ती आहे. म्हणून सहस्त्रबाहू म्हटलं. तर अशा विश्वमूर्ती सहस्त्रबाहू असणाऱ्या नेहमी आपण भगवंताच्या सगुण रूपातल्या भगवंताचं वर्णन करताना असं त्याला 4 हात, 8 हात, 10 हात, अगदी 16 हात, किती किती हात भगवंता दाखवतात. प्रत्येक हातामध्ये निरनिराळी जी त्याची शस्त्र अस्त्र काय जे असतील, गीता असेल, कमळ असेल, त्या सगळ्याच्या मागे काहीतरी एक प्रतिकात्मक गोष्ट असल्यामुळे त्याच्या मागे त्याचा काहीतरी अर्थ असतो. जसं आपण काल दासबोधातलं गणेश स्तवन बघत होतो तेव्हा आपण पाहिलं की ते प्रत्येक युगामध्ये झालेला तो गणेशाचा अवतार, त्या अवतारामध्ये त्याचे त्याचे 10 हात आहेत का 6 हात आहेत का 4 हात आहेत, त्या हातामध्ये काय आहे आणि त्या सगळ्या हातांमध्ये असणाऱ्या गोष्टींचं प्रतीक. म्हणजे अगदी मोदक जरी गणपतीच्या हातावर आहे तरी ती क्रियाशक्ती. आता जसं आपण सहस्त्रबाहू म्हटलं तसं प्रत्येकाची जी कर्माची शक्ती आहे, क्रियाशक्ती आहे, ती क्रियाशक्ती अशी ही त्याची अभिव्यक्ती आहे आणि म्हणून सहस्त्रबाहू असं वर्णन केलं. अगदी या भगवान विष्णूच्या 4 हातांचं वर्णन निरनिराळ्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं की ते भगवान विष्णूचे 4 हात म्हणजे काय, तर माणसाचं अंतःकरण असतं. त्या अंतःकरणाचे पण 4 पैलू असतात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार असतं. आपल्याला सगळ्यांना मनाचं काम, बुद्धीचं काम, चित्ताचं काम सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर या मनबुद्धी चित्त अहंकाराचं जे प्रतीक म्हणून त्यांनी ते 4 हात असं विष्णूचे पण दाखवलेले आहेत. असं निरनिराळ्या ठिकाणी आपण त्या हातांचं वर्णन करतो. इथे तर अर्जुनाने त्याला सहस्त्रबाहूच म्हटलं. आणखीन काय काय भगवंताच्या त्या चतुर्भुज रूपाचं वर्णन ठिकठिकाणी जे आपल्याला वाचायला मिळतं. ह्या भगवंताचा रंग निळा म्हटलेला आहे. हा निळा रंग जो आहे तो अनंताचा रंग आहे. म्हणजे जिथंपर्यंत आपली दृष्टी जाते तिथंपर्यंतचे रंग आपल्याला कळतात. पण दृष्टीच्या पलीकडला जो आहे, म्हणजे आता समुद्राच्या काठी आपण बसलो आहे तर अथांग असणाऱ्या समुद्राच्या पलीकडे काही नाही, तर तिथे मात्र आपला निळा रंग दिसतो. आकाशाचा रंग आपल्याला निळा दिसतो, कारण आपल्या दृष्टीच्या पलीकडे हे सगळं आहे. किंवा निळा सावळा नाथ. मग आता निळा सावळा का, तर भगवंतापर्यंत आपली दृष्टी पोचतच नाही आहे. भगवंत सगळीकडे आहे, भगवंत सगळीकडे असं म्हणतो, पण त्या भगवंत सगळीकडे असण्यामध्ये तो त्या त्या वस्तूचं रूप आपल्याला दिसतं. मनाने तत्वानी आपण भगवंत सगळीकडे असं मानलं आहे, परंतु ती वस्तू आपल्याला दिसत असते. आणि मग भगवंत कसा, तर भगवंत त्याही दृष्टीच्या आपली जी काही क्षमता आहे त्याच्या पलीकडे तो असल्यामुळे तो निळा सावळा आहे. म्हणून शंख म्हटलं आहे. आता शंखाचा जो ध्वनी आहे तो कल्याणकारी ध्वनी असा आहे. म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी, जसं आपण कुठल्याही चांगल्या गोष्टी सुरुवात करतो तो शंखध्वनीने करतो, तसं समजा त्या शंखाच्या ध्वनीने सगळं सगळं छान छान व्हावं. अगदी भगवंताच्या हातातला शंख आहे त्यामुळे नाहीच ऐकलं तर मग थोडासा प्रहार करायला सुद्धा उपयोग होईल. गदा आहेच. गदा म्हणजे एखादं दुःख, संकट, अन्य काही अडथळा पाठवला जातो. त्यांनी शहाणं झालो तर ठीकच आहे, नाही झालो तर भगवंताकडे म्हणजे भगवंताकडे वळलं आणि त्याप्रमाणे आचरण केलं तर ठीकच आहे. पण नाही तर ते जे काही चक्र, कालचक्र जे काही आहे ते मागं लागतंच. असं त्या सगळ्या शंखचक्र गदांच्या म्हणजे हातामध्ये त्या सगळ्या वस्तू आहेत त्याच्या मागचं कारण काय आहे, तर आपण भक्तीकडे वळावं, आपण चांगलं सत्कर्म करावं, तर आपली प्रगती होते, तर आपल्याला त्या कमळातला सुगंध वगैरे मिळतो. अशा प्रकारची प्रतीकं म्हणून ह्या हातांमध्ये दिलेल्या सगळ्या वस्तू आहेत. कमळसुद्धा शांतीचं आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून कमळ भगवंताच्या हातात आहे. थोडक्यात काय, तर अर्जुनाला भगवंताचं हे सगुण रूप, ह्या सगळ्या गोष्टी चतुर्भुज रूप जे म्हटलं आहे ते पाहायचं आहे. सगुण रूपातलं, साकार रूपातलं, चतुर्भुज रूपातलं भगवंत जो आहे तो त्याला पाहायचा. ही ओढ, सगुण दर्शनाची ओढ आता अर्जुनाला लागली. सगळ्या आपल्या 36 पासून 46व्या श्लोकांमध्ये अर्जुनानं भगवंताची स्तुती केली आहे. छानपैकी प्रार्थना केली, आपली चूक त्याला कळली आहे. आपल्या पण हे श्लोक जेव्हा अर्जुनाचे आपण वाचतो तेव्हा आपल्या पण लक्षात असं येतं की भगवंत हा सर्वशक्तिमान, सर्वसमावेशक आहे. मग असा सर्वसमावेशक, सर्वशक्तिमान असणाऱ्या भगवंताला खरं तर
आपलं हे जे काही आपण काय त्याला सांगू, ते काम करणं काही अशक्य नाही आहे. सर्व शक्तिमान आहे, त्यामुळे तो करेलच. भगवंत काही करू शकेल. मुळी मोक्षदाता तो आहे, तर आपल्या सगळ्यांची भक्तांची छोटी छोटी कामं करायला काहीच हरकत नाही आहे. पण त्यासाठी आपली असणारी जी सर्व समर्पणाची भावना आहे, ती त्याच्यामध्ये आपण आहोत का? खरी आपली समर्पणाची भावना आहे का? आपण पूर्णपणानं समर्पित असलो तर भगवंत छप्पड फाडके पण देत आहे ना. तो देईलच. तो मुक्तिदाता आहे, मोक्षदाता आहे, सगळं द्यायला बसले आहे, त्याच्याजवळ सगळं आहे, तो का नाही देणार? पण त्याच्यासाठी आपली जी बाजू आहे, जी अर्जुनाची आहे, तशी आपली आहे का? याचा पण आपल्याला विचार करायला हवा. दुसरं असं की हा असा सर्व शक्तिमान किंवा आत्ता विश्वमूर्ती वगैरे त्याला भगवंतानी म्हटलं. तर जगात जे जे काही घडतं आहे ते सगळं त्याच्या इच्छेने घडतं असं आपण म्हणतो. पण हे आपण पक्कं ध्यानात ठेवतो का? आपण भगवंताच्या इच्छेविरुद्ध काही करायचं नाही, हे आपण ठरवलेलं असतं का? आपण नेहमी म्हणतो ना, इंट्युशनने कळलं, माझा आतला आवाज असं सांगतोय, तर खरंच त्याप्रमाणे आपण वागतो का? जे काही घडतं ते सगळं आपल्या मनासारखं झालं नाही, तर तेव्हा मानायला हवं आपण की ते ईश्वराच्या मनासारखं झालेलं आहे. तसं आपण मानत नाही, त्याचं दुःख करतो, त्याच्या काळजी करतो. म्हणून तोही विचार आपल्याला या अर्जुनाच्या हे जे काही 10 श्लोक आहेत, सगळ्या भक्तिमार्गी साधकांनी हे 10 श्लोक पाठ केले पाहिजे. कारण अर्जुन एवढा असा भगवंताच्या पुढे नम्र झालेला आहे, पुन्हा पुन्हा नमस्कार करतोय, पुन्हा पुन्हा विनंती करतोय, पुन्हा पुन्हा स्तुती करतो आहे. तसं आपण भगवंताला असलं पाहिजे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत की पूर्णपणानं निष्ठा, समर्पित भावना किंवा जे काही घडतं आहे ते त्याच्या इच्छेनं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळूनसुद्धा ज्या आचरणात आणताना आपल्याला त्रास होतो, तो होणार नाही असा त्याचा अर्थ. दुसरं असं की सगुण निर्गुण किंवा सगळा समाज, व्यक्ती, सगळं सगळं जे काही आहे ते भगवंताची रूप आहेत. हे तर आपण म्हणतोय. असं जर आहे तर आपल्या ज्या काही चुका होतात किंवा आपल्यातून जे काही घडत नाही, जे घडायला हवं ते घडत नाही, ते आपण भगवंताला सांगावं. म्हणजे क्षमा मागायचं तर ते भगवंताजवळ मागावी. आणि आपली एखादी साधना अशी बसवून घ्यावी. काय बरोबर आहे, काय चूक आहे आपलं आपल्याला कळलेलं असतं. त्याप्रमाणे आपली दिनचर्या ठरवून घ्यावी. आपलं मन, चित्त अगदी पवित्र ठेवावं. काहीही मनाविरुद्ध किंवा दुःखदायक काही घडलं तरी देखील भगवंताला शरण जावं. हे सगळं आपण या 10 श्लोकांच्या माध्यमातून आपल्या फक्त लक्षात घ्यायचं आहे. अर्जुनाच्या ते लक्षात आलं आहे. म्हणूनच अर्जुन भगवंतापुढे समर्पित पण आहे आणि आता भगवंताची क्षमा मागून सांगतोय की मला जे हवं आहे ते दे. आणि आपल्या लक्षात येईल की जे अर्जुनाला हवं आहे ते भगवंत देतोच आहे. आत्तापर्यंत आपण असं पाहिलं की ऑन डिमांड अर्जुन जे करतो आहे ते भगवंत देतोच आहे ना. त्यांनी मागावं आणि ह्यांनी द्यावं. त्यांनीच मागितलं उग्र भयानक, म्हणजे विश्वरूप मागितलं जे जसं आहे ते आता त्याला उग्र भयानक महाकाळ विनाश करणारं असं लक्षात आलं नाही. त्याला ते वाटलं, तेही रूप भगवंताने त्याला दाखवलं आणि म्हणून तो अर्जुन घाबरला. आणि आता तो जी विनवणी करतोय, स्तुती करतोय, प्रार्थना करतोय. खरं तर अर्जुनाला असं वाटलं भगवंत आपल्यावर रागावलेत. आता आपण भगवान वाचा पाहणार आहोत. तर पुन्हा एकदा या 36 ते 46 श्लोकांमध्ये आपल्या लक्षात आलं की अर्जुनाचं काय काय मनात आलं. तर ते रागावलेत की काय? त्या रागामुळे ते महाकाळ म्हणजे अशा प्रकारचं रूप दाखवत आहेत का? तर त्यांनी आपलं शांत व्हावं, प्रसन्न व्हावं, पुन्हा आपल्या मूळ रूपात यावं. अधुरम मधुरम मदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम मधुरम मधुरम, सगळं जे काही मधुरम मधुरम आहे भगवंताच्या रूपामध्ये, तसं भगवंताचं रूप मला दिसावं. आता भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, मी जे तुला हे सगळं विश्वरूप दाखवलं ना, ते काही तुला घाबरवण्यासाठी दाखवलेलं नाही आहे. तुला उगाच असं वाटतं आहे तसं काही मी केलं नाही. तुला भीती वाटावी, तू घाबरावं असं काही मी केलं नाही. 47 श्लोकात भगवान वाच. आता या सगळ्या अर्जुनाच्या भगवंताच्या केलेल्या स्तुतीनंतर, अर्जुनाच्या मनात आलेल्या सगळ्या विचारानंतर, अर्जुनाच्या या प्रार्थनेनंतर भगवंत त्याला सांगतायत की काळजी करू नको, मी नाही तुला घाबरवण्यासाठी हे नाही दाखवलेलं. मग काय केलं आहे? तर मया प्रसन्नेन तव अर्जुनेदम रूपम पलम दर्शितमात्मयोगात तेजोमयम विश्वमनंतमाद्यम यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम. या 47व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगायला सुरुवात केली की अर्जुनाला, म्हणजे त्याला हवंच आहे ना, अत्यंत सुंदर असं मनोहारी असं चतुर्भुज रूप अर्जुनाला बघायचंच आहे ना. त्यामुळे खरं तर अर्जुनाला आता
माऊलींच्या या श्लोकांवरच्या ओव्या वाचल्या ना, की माऊलींच्या अर्जुनाला तर अगदी असं वाटतं की भगवंताशी बोलावं, भगवंताला आलिंगन द्यावं. म्हणून भगवंत आता अर्जुनाला असं म्हणतात, प्रसन्नेन मया, म्हणजे मी तुझ्यावरती अनुग्रह करण्यासाठी प्रसन्न झाले. म्हणजे काय? तुझ्या अनुग्रह करण्यासाठी आत्मयोगात माझी जी सगळी शक्ती आहे, माझ्या योगशक्तीचा जो काही प्रभाव आहे, इदम मे परम, ते जे परम म्हणजे अतिशय श्रेष्ठ हे माझं तेजोमय रूप, तेजस्वी रूप, त्याला आदी म्हण, अनंत म्हण, सगळ्यांच्या आधीपासून आहे, अनंत आहे, त्याला अंत नाही आहे, असं विश्व म्हणजे विराट असं रूप तुला दाखवलं. बरोबर आहे, तुझ्या मागणीमुळेच दाखवलं, तुझ्या अनुग्रह करून दाखवलं. तुझ्यावर माझं खरोखरं प्रेम आहे म्हणून तुझ्या मागणीप्रमाणे हे सगळं दाखवलं. आणि तुला जे हे रूप दाखवलं, त्वदन्येन अन्येन, तुझ्याशिवाय अन्य कुणालाही पूर्वी न दृष्टम, कोणी पाहिलेलं पण नाही आहे, मी कुणाला दाखवलेलं पण नाही आहे. म्हणजे या श्लोकामध्ये भगवंत सांगतो आहे की अरे हे जे काही मी तुला विशेष दाखवलं आहे, तू उगाच घाबरलास वगैरे, पण यापूर्वी मी कुणाला दाखवलं नाही आहे. मग आता असं जर झालं आहे तर काय तू घाबरू नकोस, तुझ्यावरच्या प्रेमामुळेच मी हे सगळं दाखवलं आहे. इतकं घृणास्पद दृश्य तुला दाखवायचं म्हणजे दाखवलं, म्हणजे काही माझा तुझ्यावर राग आहे असेल तर काही भाग नाही, मोठ्या प्रसन्नेनं, म्हणजे तुझ्यावर माझं एवढं प्रेम आहे, त्या प्रेमापोटीच मी हे तुला दाखवलेलं आहे. म्हणजे भगवंताला याच्यातून सांगायचं आहे की मी जसा चांगल्या गोष्टींचा आधार आहे, तसा या सगळ्या वाईट गोष्टींचा पण ह्या माझ्याचमध्ये घडत आहे. जसं सगळं चांगलं भगवंत सगळीकडे आहे, त्यामुळे चांगल्या गोष्टी जशा आहेत, वाईट गोष्टी पण आहेत. नेहमी आपण सूर्याचं उदाहरण यासाठी घेतो की सूर्य तसाच आहे, आकाशामध्ये तो असतो, सगळ्यांना तो उष्णता देतोय, प्रकाश देतोय, त्याचं काम तो करतोय. आता त्या सूर्याच्या असण्याने स्वाभाविकच सगळ्यांनी चांगलं काम करावं, तामसं असुरी वृत्तीनं कोणी काही करू नये, अशावर सूर्य काहीच करत नाही. सूर्य अलिप्तपणाने त्याचं काम करतोय, तो कशाचमुळे प्रभावित होत नाही. तसं भगवंताचं आहे. भगवंत म्हणतो की माझ्याकडे दोन्ही गोष्टी आहेत, मी दोन्ही गोष्टी तुला दाखवल्या. आता हे जे काही अर्जुनाने विश्वरूप बघितलं आणि भगवंतानी मोठ्या प्रसन्न अंतःकरणाला दाखवलं, जे काही दाखवलं ते सगळं भगवंतामध्येच आहे. बरं वाईट सगळ्या गोष्टी त्याच्यातच आहेत आणि आपणहून ते भगवंतानी प्रसन्नपणे दाखवलं. मी मागितलं आणि त्यांनी दाखवलं, पण त्याच्यात काही हातचं राखून ठेवलं नाही. विभूती सांगताना सांगितलं होतं की मी थोडक्यात सांगणार आहे, पण विश्वरूप दाखवताना भगवंतानी सगळं विश्वरूप दाखवून टाकलं. आता विचार केला तर हे जे काही आहे, ही भगवंताची कृपा आहे अर्जुनावर केलेली. ही काही अर्जुनाची साधना होती म्हणून अर्जुनाला हे सगळं दिसलं, अशातला काही भाग नाही आहे. भगवंतानी कृपा केली आहे आणि म्हणून त्यांनी हे वापरलं की माझी जी योगशक्ती आहे, भगवंतच म्हणतो की ही जी योगशक्ती आहे, तर या योगशक्तीमुळे तुम्ही मला दाखवलं. बरं, जसं जसं मागावं, विभूती मागितल्या तर 82 विभूती भगवंतानी अर्जुनाला सांगितल्या आणि त्या सगळ्या सांगताना शेवटी असंही सांगितलं की तुला हे सगळं जाणण्याचं कारण नाही. मी सगळ्या विभूती तुला सांगितल्या, थोडक्यात सांगितले, पण ह्या सगळ्या विभूती सांगण्याचं तुला कारण नाही. याचं कारण पुढे सांगितलं. एक लक्षात ठेव की हे सगळं जे विश्व आहे ते एकांशेनं स्थितो जगात. हे सगळं विश्व एका अंशामध्ये मी धारण केलेलं आहे, असंही भगवंतानी अर्जुनाला सांगितलं. पण तेव्हा उत्सुकता अर्जुनाची वाढली ना, आणि मग उत्सुकतेनं अर्जुनाने भगवंताला म्हटलं की असं आहे का, मग मला ते ऐश्वर्युक्त रूप दाखव. हे आपलं तू थोडकं दाखवलंस विभूतीतलं, पण आता मला ऐश्वर्युक्त असं रूप दाखव. आणि मग स्वाभाविकच भगवंता इथे दाखवलं. आता भगवंताची अर्जुनावर मर्जी आहे, त्याला आणि अर्जुनाला इच्छा पण आहे, याची इच्छा पण आहे आणि याला दाखवायची तयारी पण आहे, आणि त्यामुळे ती इच्छा आपोआपच सगळेच पूर्ण झाली. आपण असा विचार करूया की खरंच भगवंत दयाळू आहे, म्हणजे अर्जुनावर तर आहेच आहे, पण उगाच तो कोणावर दया करेल का हो, असा विचार केला तर नाही. जो योग्य आहे त्याचीच विनंती तो मान्य करतो आहे. अन्य कोणाची विनंती भगवंतांनी मान्य नाही करणार. अर्जुनाची विनंती त्यांनी मान्य केली. काय आहे अर्जुनाचं वेगळेपण? मगाशी म्हटलं तसं की अर्जुनाची भगवंतावर निष्ठा आहे, पूर्णपणानं समर्पित आहे अर्जुन. जसं आपण स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घेतो की स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांजवळ समर्पित आहेत, की दिसायला 2 देह आहेत पण तसं नाही.
तत्त्वमसी याचा अनुभव या गुरुशिष्यांच्या जोडीने घेतलेला आहे. सगळी जे काही रामकृष्णांची पुण्याई आहे, सगळी जी काही रामकृष्णांची शक्ती आहे, सगळं जे काही तेज आहे, ते सगळं त्यांनी नरेंद्रांच्या हवाली केलेलं आहे. अगदी तसंच आपल्याला दिसेल किंवा आपण आता असं उलटं म्हणूया की भगवंताचं आणि अर्जुनाचं जसं आहे तसंच आपल्याला दिसेल की रामकृष्ण परमहंसांचं आणि नरेंद्राचं आहे. नरेंद्राची तशी योग्यता आहे म्हणून या नरेंद्राला या सगळ्या गोष्टी दिल्यात. नरेंद्राची योग्यता, त्याची असणारी विरक्ती, त्याचं असणारं आत्मज्ञान पेलण्याची त्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी रामकृष्णांच्या लक्षात आल्या आणि म्हणून रामकृष्णाने हे दिलं. तसं अर्जुनाचं आहे. अर्जुनाला ही क्षमता आहे, अर्जुनाची ती योग्यता आहे म्हणून भगवंताने अर्जुनाला जे जे काही हवं आहे ते देव केलं. मराठी काकाने एक गंमतशीर गोष्ट या श्लोकाचं स्पष्टीकरण देताना आपल्याला सांगितलेली आहे. गोष्ट गंमतशीरच आहे. एकदा असं झालं की एकदा एक जण एका संत महात्म्याकडे आला आणि त्या संतांना असं म्हणाला की आपल्याला भगवंताचं दर्शन झाल्याचं मला कळलं आहे. खरंच आपल्याला भगवंताचं दर्शन झालं आहे का हो? आणि खरंच जर झालं असेल तर तुम्हाला जसं भगवंताचं दर्शन झालं आहे तसं मला होईल का हो? म्हणजे मला तुम्ही करून द्याल का हो? असं या सामान्य एका साधकाने या संताला विचारलं. संत मंडळींना किंवा सद्गुरूंना आपल्या भोवतालचे जे साधक असतात त्यांची तयारी कशी आहे, काय आहे, हे अगदी बरोबर माहीत असतं. त्यामुळे येणारा साधक काय शंका विचारेल, त्याला कशा प्रकारचं उत्तर द्यावं, हे बरोबर सद्गुरूंना संतांना कळतं. त्यांनी त्याला सांगितलं की तयार करणे असं कर, समोर झाड आहे, त्या झाडाखाली डोळे मिटून बस. गीतेतला हा जो 11वा अध्याय आहे ना, त्या 11व्या अध्यायातले 36पासूनचे या 42व्या श्लोकापर्यंत जे अर्जुनाचे श्लोक आहेत तेवढे सगळे 2-4 वेळा म्हण. तोपर्यंत मी भगवंताला विचारतो की याला दर्शन देतोस का? तर म्हणायला हरकत नाही आणि जाऊन झाडाखाली बसला आणि अर्जुनाने भगवंताची स्तुती केलेली आहे. ते सगळे श्लोक म्हटले, 2-4 वेळा म्हटले. एक 10-15 मिनटामध्ये ते असं 2-4 वेळा श्लोक म्हणून झालं. तोपर्यंत स्वाभाविकच इकडे हे सद्गुरू भगवंताला विचारणार होते की आमच्या या शिष्याला दर्शन द्याल का? झालं, हा बसला. थोड्या वेळाने खरंच 10-15 मिनिटाने या सद्गुरूने त्याला हात मारले, म्हणाले ये, भगवंत तुला दर्शन द्यायला तयार आहे. आणि मग पुढे असं म्हणाले की ते तयार आहे पण त्यांनी तुला काही गोष्टी स्पष्टपणाने सांगितल्या आहेत. काय स्पष्टपणे सांगितलं आहे तर म्हणाले असं आहे की भगवंताचं जे दर्शन होतं ना ते अत्यंत पुण्यवान माणसालाच होतं. आता तुला भगवंत दर्शन देणार आहे तर तुझं जे काही साठवलेलं पुण्य आहे ते सगळं खर्ची होणार आहे आणि मग आता इथून पुढं तुझं जे काही आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये तुला सगळ्या संकटांना तोंड द्यावं लागणार आहे. मग त्यावेळेला तुला दुःख, कष्ट, काय, रोगराई अपार सहन करावं लागणार आहे. तर ह्याची सगळ्याची तुझी तयारी आहे ना तर मी दर्शन द्यायला तयार आहे, असं स्पष्टपणाने भगवंताने सांगितलं. आता असं म्हटल्याबरोबर तो माणूस जरा चरकलाच आणि मग स्वाभाविकच त्याची सद्गुरूला सांगितलं ठीक आहे सध्या नको. आपलं सामान्यांचं असं असतं. आता खरं तर त्याच्या लक्षात असं यायला हवं होतं की एकदा का भगवंताचं दर्शन झालं की सगळीच पापं जळून जातात. आपला पुण्याचा भाग संपला आहे आणि वगैरे वगैरे असं मानायचं की कारणच नाही आहे. पुण्याचा भाग समजा भगवंताच्या दर्शनात संपेल पण पापही जळून जाईल ना, ते मात्र त्याच्या लक्षात आलं नाही. माणूस आनंदी समाधानी होतो, हे सगळं सर्व पापं जळून जातात, हे सगळं भगवत दर्शनाने आपोआप घडतं. पण हे लक्षात आलं नाही आणि ह्याच्यासाठी काय होतं, ती जी काही भगवंतावरची निष्ठा आहे ना ती कमी पडतं. सगळं हे जे काही आपल्या मनामध्ये नंतर येतं त्याआधी काय येत नाही. खरोखरच भगवंताचं दर्शन झालं आणि अशी काही अट घातली भगवंताने तर आपण त्यावेळेला असे सावधान का असत नाही, असा खरा प्रश्न मनात येतो. जसं आहे ना की बाकीची उदाहरणं आपल्याला चांगली कळतात. नचिकेताच्या आणि यमधर्माचा संवाद आहे. त्याच्यामध्ये नचिकेताने यमधर्माला सांगितलं की मला एक क्षणभर तुमची कृपा पुरेल, एक क्षणभर जरी तुमचं प्रेम मला मिळालं की माझं कामच झालं, मला कुठली चिंताच राहणार नाही. म्हणजे सगळे नचिकेत, ध्रुव, अर्जुन किंवा आता आपण विवेकानंदांचं नाव घेतलं नरेंद्र, हे सगळे जे काही आहेत ना हे समर्पित आहेत भगवंताला. त्यामुळे त्यांना भगवंत प्रसन्नच आहे त्यांच्यावर. इथे सुद्धा आपल्याला असं दिसेल की देव अर्जुनावर प्रसन्न आहे.
आणि म्हणून विश्वरूप दाखवलं. आता दुसरं असं की भगवंतांनी अर्जुनाला चांगलं जग पण दाखवलं आहे आणि असं भयानक असणारं, घृणा वाटणारं, भीती वाटणारं असंही दाखवलं आहे. याचं कारण अर्जुनाला की हे का दाखवलं? आपल्याला असं वाटलं की ठीक आहे, चांगल्या गोष्टी भगवंतांनी दाखवल्या तर ठीक आहे ना, हे कशाला दाखवलं? तर याचं कारण एवढंच आहे की भगवंत सर्वत्र आहे. चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी इथेच आहेत. जसा तो पवित्र आहे, कृपाळू आहे, दया, क्षमा, शांती, प्रेम, आनंद, सुख सगळ्याचा आधार भगवंत आहेच आहे. पण त्याबरोबर ज्या अपवित्र गोष्टी आहेत, दुष्ट आहेत, क्रूर आहेत, हे सगळं जग जे काही वाईट पण आहे, इथे पण त्याही रूपात तोच आहे ना. अशा प्रकारचा विचार करण्यासाठी ही दोन्ही रूपं दाखवलं. आणि खरं तर हेच जीवन आहे ना. चांगल्या वाईट गोष्टी सगळ्या एकत्रित आहेत. हेच जीवन आहे. त्यातल्या आपल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या विश्वासाने आपण लक्षात घ्यायच्या, बाकीच्या बाजूला करायच्या. या जगात असं सगळं जे की आहे, सुष्ट दुष्ट चांगलं वाईट सगळं सगळं आपण आपल्या देहाचा विचार केला तरी आपल्याला कळतं या शरीरामध्ये खरं तर काय भरलेलं आहे. चांगल्या गोष्टी आहेत की जे सगळं शरीर इतकं ताजंतवानं राहतं, त्याच्यासाठी आपलं पाण्याचा अंश आहे, रक्ताचा अंश आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. योग्य पद्धतीने वात पित्त कफाचा अंश आहे, हे सगळं आहे. पण या शरीरामध्ये टाकून देण्याच्या गोष्टी पण आपण घेऊनच फिरतो केव्हा. म्हणजे चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी आपल्या देहामध्ये आहेतच. जरा प्रमाण कमी जास्त झालं की त्या वाईट गोष्टींचा परिणाम आपल्या देहाला सोसावा लागतोच ना. इतकंच कशाला, अगदी सामान्य विचार केला तरी डोक्यावरचा केस तो डोक्यावर असेपर्यंत त्याचं कौतुक असतं. अगदी हेअरस्टाईल करता येईल किंवा काय. परंतु तोच केस आपल्या केरामध्ये फरशीवर उडताना दिसला किंवा आपल्या खाण्यामध्ये आला तर नाही आपल्याला चालत. तसं चांगल्या वाईट गोष्टी प्रत्येक ठिकाणी आहेत ना. त्याचं स्थान, त्याचं वेळ, हे सगळं त्या चांगलेपण आणि वाईटपण हे त्या सगळ्यावर ठरतं. असा विचार केला तर हे जग असं दोन्ही यांनी भरलेलं आहे. आणि म्हणून भगवंतानी आपल्या योगशक्तीच्या आधारे जसं आहे तसं जग, तसं रूप भगवंताला अर्जुनाला दाखवलं. म्हणजे म्हणजे आद्य अनंत असं त्याला मर्यादा नाही, अंत नाही. अगदी सगळ्यात जुनं आहे आद्य आहे, त्याला देशकाल ह्याची पण मर्यादा नाही, असंही रूप दाखवलं. ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांमधला जो माऊलींचा भगवंत आहे ना, तो भगवंत तर अर्जुनाला म्हणतो, तुला या विश्वरूपाचा केवढा मोठा लाभ मी करून दिला आहे. हे आता माऊलींचं त्याच्यावरचं हे आहे हां. गीतेत की आपल्याला तसं सांगितलेलं आहे. पण गीतेच्या श्लोकावर माऊलींचं जे काही निरूपण आहे, त्या माऊलीच्या ओव्यामध्ये माऊलींचा भगवंत, माऊलींचा कृष्ण असं म्हणतो की अरे तुला तर मी हे सगळं विश्वरूप दाखवलं, केवढा मोठा लाभ तुला होऊन गेला. आता याचा खरा म्हणजे तुला आनंद व्हायला पाहिजे की एवढं मोठं मी विश्वरूप तुला दाखवलं, तर तू घाबरून मला तुझं चतुर्भुज रूप दाखवा असं का म्हणतोस. आणि मग माऊली पुढे म्हणतात की बोलसी हे काढू जायचा. अर्जुनाला या माऊलींच्या भगवंतानी हे काढू म्हणजे अडाणी म्हटलंय की अडाण्यासारखं काय म्हणतोस, तुला हे मी सगळं एवढं दाखवलं, विश्वरूप दाखवलं आणि तू काय ते ते नको मला आपलं चतुर्भुज रूप दाखवा असं म्हणतोयस. ही जी काही तुझी मागणी, बरं तुझ्या मागणीमुळेच मी हे तुला दाखवलं. अत्यंत गुप्त गुह्य कुणालाही अर्जुना यापूर्वी दाखवलं नाही. तुझं वाचून अर्जुना पूर्वी श्रुत दृष्ट नाही. तुझ्या वाचून पूर्वी कुणालाही म्हणजे ऐकायला पण मिळालेलं नाही, बघायलाही पण मिळालेलं नाही. त्वदन्येन दृष्टपूर्वम, तुझ्याशिवाय अन्य कोणीही हे यापूर्वी पाहिलेलं नाही असं मी तुला दाखवलं आहे आणि तू काय असं वेडेपणा करतोयस. आता विचार केला तर खरंच रामावतारामध्ये कौसल्या मातेनं भगवंताचं रूप पाहिलं, कृष्णावतारामध्ये यशोदेनं पण पाहिलं, कौरवांच्या भर सभेमध्ये दुर्योधनाने आणि भीमानी पण हे भगवंताचं रूप पाहिलं. वामन अवतारामध्ये भगवंताने आपलं रूप असं विशाल केलं आणि 2 पावलामध्ये सगळं विश्व आणि स्वर्ग व्यापून टाकला आणि मग पाताळात बळीला नेलं. त्यामुळे या सगळ्यांमध्ये थोड्या रूपामध्ये भगवंताचं रूप बघायला मिळालेलं आहे. मग या सगळ्यांमध्ये आणि अर्जुनामध्ये फरक मोठा हाच आहे. कौसल्याला आणि यशोदेला चांगल्याच विश्वरूपाचा अंश दाखवला ना भगवंतानी. त्या माता आहेत, त्यामुळे त्या मातांना असं क्रूर भयानक उग्र रूप नाही भगवंतानी दाखवलं, त्याला सौम्य रूप दाखवलं.
कौरवांच्या सभेमध्ये किंवा बलीला सुद्धा जेव्हा भगवंतांनी हे दाखवलं तेव्हा विश्वरूपाचा काही भागच दाखवला, काही अंशच दाखवला. संपूर्ण वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, सगळ्या काळामध्ये घडणाऱ्या सगळ्या घटना हे फक्त अर्जुनाला दाखवलं. अर्जुनाला सगळंच्या सगळं विश्वरूप दाखवलं, बाकी सगळ्यांना काही असं दाखवलं नाही. हां, अर्जुनाला सगळं स्वर्गातले ते दाखवले, पृथ्वी दाखवली, पाताळातलं सगळं काय नाग दाखवले, सगळं पृथ्वीवरचं तर सगळंच्या सगळं भगवंताने दाखवलं. इतकंच कशाला, ज्या महाभारताच्या युद्धामध्ये हे सगळं चाललं आहे, तर युद्धानंतर काय घडणार आहे ते युद्धाचं भविष्य पण दाखवलं. म्हणजे एकीकडे सौम्य, एकीकडे भयानक, एकीकडे असं महाकाल आणि अगदी हे चतुर्भुज पण, मानव रूप पण, सगळंच्या सगळं भगवंताने अर्जुनाला दाखवलेलं आहे. मग म्हणजे एका अर्थाने आपण असं म्हणूया की बाकी सगळ्यांना ट्रेलर दाखवला, अर्जुनाला पूर्ण चित्रपट दाखवला. त्यामुळे अर्जुनाचं वेगळेपण आहेच आहे. अगदी कृष्णशिष्ठाईच्या वेळेला सुद्धा विचार केला तर दुर्योधन कृष्णाला पकडायला गेला आणि तेव्हासुद्धा कृष्णाला पकडणं हे शक्य नाही आहे हे दुर्योधनाला कळण्यासाठी भगवंतानी विशाल रूप घेतलं, एक झलक म्हणून. असं सुद्धा दुर्योधनाला विशाल रूप भगवंतानी दाखवलं. असं ठिकठिकाणी विश्वरूपाचा अंशात्मक असं अशा गोष्टी अनेक ठिकाणी भगवंतानी दाखवल्या. पण अर्जुनासारखं सगळंच्या सगळं दाखवणे. यशोदेने तर मांडीवर भगवंताला घेतलं आहे आणि त्यावेळी यशोदेला भगवंताने आपल्या विश्वरूपाची झलक दाखवलं. भगवंत म्हणतो आहे की तू माझ्यावर एवढं वात्सल्य प्रेम करतेस, आई आहेस तो, त्यामुळे थोडंसं माझं रूप समजून घे, मी कोण आहे तुला कळावं, एवढ्यापुरतंच विश्वरूप यशोदेला दाखवलं. बालक्रीडा करताना सुद्धा भगवंताने माती तोंडात घेतली, तोंडात टाकली आणि मग यशोदा जेव्हा त्याचं तोंड उघडते आणि काय खाल्लं तरी ते पाहते, तेव्हा उघडल्यावर पण यशोदेला भगवंतानी आपलं विश्वरूप दाखवलं. हे सगळं महत्त्वाचं आहेच. पण आता भगवंत सांगत आहेत की बाकीच्यांपेक्षा तुझं जे वेगळं आहे तसं विश्वरूप मी अन्य कोणाला दाखवलं नाही. पुढल्या श्लोकामध्ये भगवंत तर आपल्याला सांगणार आहेत की हे कोणाला, म्हणजे मी तर दाखवलं नाहीच आहे, पण कोणाला पाहणं शक्य पण नाही आहे. कोणी प्रयत्न केला वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे कोणी काही साधना केली, तप केलं, काय यज्ञयाग केले, तसं असायचं ना की अश्वमेध यज्ञ केला किंवा निरनिराळे असलं काही करून सुद्धा ही असं विश्वरूपाची प्राप्ती होत नाही, विश्वरूप प्राप्ती दर्शन होणार नाही. हे पुढल्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात. न वेद यज्ञाधैर्न दानैर न च क्रियाभिन तोपोभिरुग्रहे एवं रूप शक्यम लोके द्रष्टुम तदन्येन कुरुप्रवीर. कुरुप्रवीर म्हटलंय, कुरुकुळातला जो श्रेष्ठ म्हणजे अर्जुन, त्या अर्जुनाला भगवंत सांगतायत की नृलोके म्हणजे या मनुष्य लोकामध्ये त्वदन्येनं तुझ्याशिवाय अन्य कोणालाही, दुसऱ्या कोणालाही एवं रूप, हा अजून विश्वरूपाबद्दलच भगवंत बोलतोय, हे विश्वरूप द्रष्टुम न शक्य, हा त्याला पाहणं शक्य नाही, म्हणजे पाहिलं जाणं त्यांच्याकडून शक्य नाही, अन्य कोणाची क्षमताच नाही हे विश्वरूप पाहण्याची, मी दाखवलेलं नाही आणि कोणाची क्षमता पण नाही. मग कसं नाही तर न वेद यज्ञा धन दानय न चक्रियाभिन तोप तपोभिरुग्रहे, सगळं दिलं आहे, वेद यज्ञ अध्ययन दान कर्मकांड, अगदी कितीही प्रखर तपश्चर्या, तरी देखील भगवंताला असं विश्वरूपात पाहणं शक्य नाही. ती कोणाजवळ ती क्षमता पण नाही आणि अशा सगळ्या ह्यांनी ते होणार पण नाही. आता म्हणजे काय, विश्वरूप पाहणं कुठल्याच साधनेनं शक्य नाही असं म्हटलं आहे. तर या सगळ्या साधनांचा आपल्याला विचार करायला हवा की असं का बरं भगवंतानी म्हटलं असेल, की खरंच केवळ भगवंताची अर्जुनावर असणारी कृपा किंवा अर्जुनाचं भगवंतावर असणारं जे काही प्रेम आहे, निष्ठा आहे, आत्ता म्हटलं तसं समर्पित भावना आहे, त्यामुळे या अर्जुनालाच फक्त भगवंतानी हे विश्वरूप दाखवलं, बाकी कोणाला दाखवलं नाही. किंवा याचा अर्थच असा आहे, आता असं म्हटलं तर आपल्याला काही भगवंताचं दर्शन होणार नाही, मग काय या सगळ्या साधनेची जरूर आहे असा त्याचा अर्थ नाही. साधना करूनही आपल्याला भगवंताचं दर्शन होणार नाही असं भगवंताला म्हणायचं आहे का, तर असा नाही त्याचा अर्थ. याचा अर्थ असा आहे की वेदांचं अध्ययन किंवा हे काही दान यज्ञ तप किंवा आपण जे करतो ती उपासना साधना जप जाप्य जे काही आहे, त्यामुळे अंतःकरण आपलं शुद्ध होईल, आपण सत्कर्म करायला लागू,
हे बरोबर आहे. पहिली पायरी या दृष्टीनं हे करणं योग्यच आहे. आपलं अंतःकरण शुद्ध असेल तर भगवंत शुद्ध अंतःकरण असणाऱ्या माणसाच्या माध्यमातूनच कार्य करतो. भगवंत काय करतो? तर ही जी सात्विक मंडळी आहेत, संत मंडळी आहेत, शुद्ध अंतःकरण ज्यांचं आहे, त्यांच्या माध्यमातूनच हे सगळी कामं होतात. त्यामुळे हे सगळं करायचंच आहे. परंतु हे करण्याने भगवंत आपलं रूप आपल्याला दाखवेल असं काही नाही आहे. त्याचं जे स्वरूप जाणण्याची जिज्ञासा आपल्याला असायला हवी ना, ती जिज्ञासा म्हणजे ती जिज्ञासा आपल्याला निर्माण होईल. पण अशी भगवत कृपा होण्यासाठी आपली नरेंद्रासारखी, अर्जुनासारखी योग्यता असायला हवी, आपली पात्रता असायला हवी. धर्मानं सांगितल्याप्रमाणे आपलं जीवन अशा सत्कर्मामध्ये व्यतीत करणं. त्यामुळे मग हळूहळू ही या सगळ्यांची पात्रता येत असेल. मग अशा आपण नचिकेत, ध्रुव, अनंत उदाहरणं घेतली. या सगळ्यांचं वास्तवाची पात्रता आहे. ती पात्रता येण्यासाठी त्यांचं जसं शुद्ध मन आणि असं भक्तीनं भरून गेलेलं होतं, तेव्हा त्यांना हे सगळं भगवत दर्शन झालं. आता अर्जुनाला कुरुवंशातला श्रेष्ठ असं भगवंतानी म्हटलं आहे. त्या अर्जुनाला विष्णू बघण्याची म्हणजे एका अर्थाने भगवंताचा उपदेश ऐकण्याची जिज्ञासा निर्माण झाली. एवढा सगळा 18 अध्यायात भगवंत उपदेश करणार आहे आणि जी गोष्ट त्याला करायची नाही आहे असं तो म्हणतोय ती तो करणार आहे. हे सगळी जी काही जिज्ञासा निर्माण झाली, भगवंताने आपल्याला सांगावं आणि आपण त्याचं ऐकावं, ही जिज्ञासा अर्जुन केवळ निर्मळ मनाचा आहे म्हणून झालेली आहे. दुसरं असं आहे की समजा आपण वेदाध्ययनाचा, त्याच्यात जे उदाहरणं घेतलेत, वेदांचा विचार केला आहे, तर वेदांच्या अभ्यासाचा हेतू काय आहे? प्रत्येक गोष्टीचा हेतू महत्त्वाचा आहे. काय हेतूनं आपण अभ्यास करतो आहे? वेद, यज्ञ, कर्मकांड हे सगळं जे की आहे ते भगवत प्राप्तीसाठी जाणायचं आहे की ही सगळी यज्ञकर्म करणं किंवा ही अशी कर्मकांड समजून घेणं, शिकणं, हे कशासाठी करायचं आहे? निरनिराळ्या राजांकडे होणारे यज्ञ आहेत, त्या यज्ञाला आपण ऋत्विज म्हणून जाणं, यासाठी वेदांचं अध्ययन करायचं आहे का भगवत प्राप्तीसाठी करायचं आहे, हे पाहावं लागतं. अगदी आपण आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर आपण जे काही शिकतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला लोकमान्यता मिळावी, लोकांनी चांगलं म्हणावं, कुठेतरी जाऊन खूप काही बक्षिसं मिळवावीत, अशासाठी करायचं आहे की भगवत प्राप्तीसाठी करायचं आहे, हे आपल्याला ठरवावं लागेल. म्हणजे भौतिक जीवनामध्ये या सगळ्याचा उपयोग आहे, उपयोग नाही अशातला भाग नाही, हे सगळं करायला पण हवं. पण त्याच्यातून पुण्यप्राप्ती, सुखप्राप्ती या हा हेतू आहे का भगवत प्राप्ती हा हेतू आहे, असा विचार करायला हवा. नाही तर बऱ्याचदा आपण या सगळ्या गोष्टी करतो, त्याच्यातून पुण्यप्राप्ती मिळेल, काहीतरी मानसन्मान मिळेल, लोकांमधून काहीतरी लोक चांगलं वावा यांना फार ह्या सगळ्या गोष्टी यांना येतात, यांना विचारा, असं काहीतरी बोलणंही जाईल. ह्याच्यासाठी करायचं आहे का परमेश्वराच्या दर्शनाची, स्वरूप दर्शनाची आपल्याला इच्छा आहे? तर असं घडतं, भगवत प्राप्तीपेक्षा या सगळ्या ज्या काही सिद्धी आहेत, या सिद्धींमध्येच सामान्य माणूस गुंततो आणि त्यांच्यासाठी सगळं केलं जातं. भगवत प्राप्ती असा हेतू काही हे सगळं करण्यामागे नसतो. खरं तर अभ्यासाचा आपण जे काही करतोय ना, त्याचा आपण विचार करूया. अगदी अर्जुनाच्या सारखं नाही जमलं तरी अर्जुनाचं नेमकं वेगळेपण काय आहे? तर आपण सुद्धा अभ्यास करताना आपलं काय असलं पाहिजे? तर आपल्या अभ्यासाचा परिणाम असा असायला हवा की आपल्यामधले दोष आपल्याला कळायला हवेत आणि ते सगळे दोष आपल्याला समजून ते घालवण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. तर मग आपण योग्य दिशेनं जातो आहोत असा त्याचा अर्थ होईल. तसा प्रयत्न करणं म्हणजे खरे साधक आहोत किंवा साधकाची योग्य प्रगती होते असं कळेल. आपले दोष कळणं आणि ते घालवण्यासाठी प्रयत्न करणं. बाकी अन्य सगळ्या गोष्टी आहेत त्या आपोआप होतीलच, त्याच्यासाठी काही वेगळे प्रयत्न करायला लागत नाहीत. पण खऱ्या अर्थानं साधकाची प्रगती होते हे जर कळायला हवं असेल तर असं करायला. आता हे झालं वेदांचा अभ्यास किंवा कर्मकांड याच्याबद्दल. दानाबद्दल पण तो शब्द आला आहे म्हणून आपण पाहणार आहोत की दानाचं असंच आहे की अगदी कितीही रक्तदान, देहदान अशा गोष्टींचा पण विचार केला तरीही आध्यात्मिक ज्ञान काही मिळावं म्हणून दानाचा उपयोग होईल असं नाही काही. म्हणजे गमतीनं आपण म्हणतो की 5 नारळाचं तोरण बांधलं, एवढी मोठी देणगी दिली, अमुक केलं, हे दान केलं म्हणजे मोठं आध्यात्मिक आपलं प्रगती झाली, असं काही होत नाही की. तर
आपल्याला खऱ्या अर्थाने खरं तर आपल्याकडे म्हणणं असं आहे की दान केलं कोणाला सांगायचं आहे की आपल्याला जी खरी गरज आहे, खरी गोष्ट आपल्याला हवी आहे ती आपण दुसऱ्याला द्यायची. याला सात्विक दान वगैरे म्हणायचं. ते कोणालाही न कळता करायची गोष्ट आहे, कोणाशी उच्चार त्याचा करायचा नाही. असा सगळ्या दानातून सुद्धा आध्यात्मिक मोठा काही हे होणार आहे अशातला भाग नाही. तर तोही मोठा भगवत प्राप्तीसाठी उपयोगाची गोष्ट नाही. त्यागाचं उदाहरण घेतलं आहे. म्हणजे एखाद्या वस्तूवरचं आपलं असणारं जे स्वामित्व आहे ते स्वामित्व काढून घेणं, त्याला त्याग म्हणायचं. म्हणजे पूर्वी असं काशीला जाऊन आलं की काहीतरी गोष्ट सोडायची, आपल्याला जी आवडते ती गोष्ट सोडायची. आपण काय आपल्याला एखादी उपलब्धच नाही आहे गोष्ट किंवा आवडतच नाही आहे तर त्याचा त्याग केला असं काही म्हणणं योग्य नाही आहे. तर खरंच आपल्याला गरजेची आहे, आपल्याला आवडीची आहे, पण तरीही ती सोडायची असं असं त्याग. पण या त्यागाचा सुद्धा एक थोडासा आत्मशुद्धीसाठी आपल्याला उपयोग होईल, परंतु भगवत दर्शन व्हावं अशासाठी काही या त्याग गोष्टीचा उपयोग होणार नाही. कुठला आपण वेदांचं अध्ययन पाहिलं, कर्मकांड पाहिली, दान पाहिलं, त्याग पाहिलं, कुठलाच नाही. प्रत्येक कर्मामागचा आपला हेतू काय आहे, आपली भावना काय आहे ही महत्त्वाची आहे. असं म्हणतात यज्ञात कर्म करोमि तत्तत् शंभो तवाराधनम. जे प्रत्येक माझं कर्म आहे ते भगवंताच्या साठी आहे अशा प्रकारचा जेव्हा विचार होतो त्यावेळेला अर्जुनासारखं आहे असं म्हणायला. म्हणजे भगवंत प्रत्येक अर्जुनाची गोष्ट मान्य करतो आहे. विश्वरूप दर्शन म्हणजे खरं तर असं आहे की हे विश्वाची माझे घरं, असा जो काही हे सगळं विश्व जे की आहे ते भगवंताचं आहे. आणि विश्वात जे काही आहे ते सगळं जर भगवंताचं आहे आणि हे असं मनात एकदा पक्क झालं तर मग असं उजवं डावं, पाप पुण्य, सुख दुःख, चांगलं वाईट, शकून अपशकून असं काहीच राहणार नाही ना, असं जर झालं तर. त्यामुळे अर्जुनापूर्वी हे विश्वरूप कोणालाही कोणी पाहिलेलं नाही, कोणालाही दाखवलेलं नाही आहे. भगवंताची कृपाच अर्जुना अशी आहे की फक्त अर्जुनाला पाहायला मिळालेलं आहे, इतरांना पाहायला मिळालेलं नाही. याचा अर्थच असा आहे की आपल्या बळावर किंवा आपल्या शक्तीवर विश्वरूप बघता येणारच नाही आहे, विश्वरूप पाहता येणारच नाही आहे. आता आपण म्हटलं तसं की त्याग असू दे, दान असू दे, काय वेदांचा अभ्यास असू दे, याने काही विश्वरूप पाहता येणार नाहीच आहे. किती तुम्ही अश्वमेध यज्ञ करा, राजसूय यज्ञ करा, तरी देखील विश्वरूप पाहता येणार नाहीच आहे. ती क्षमताच प्राप्त होणार नाही आहे. आणि केवळ केवळ आणि केवळ अर्जुनाची जी भगवंतावर निष्ठा आहे तीच पाहिजे. ती असेल तरच भगवंत अशा पद्धतीने अर्जुनाला जे काही हवं आहे ते दाखवत आहे. आपण पाहिलं विभूती हव्या विभूती दाखवल्या, विश्वरूप हवं विश्वरूप दाखवलं. आता पुढल्या श्लोकामध्ये भगवंत म्हणणार आहे, भगवंत त्याला विश्वरूप दाखवायला पण तयार होणार आहे, हे चतुर्भुज रूप दाखवायला पण तयार होणार आहे. त्यामुळे भगवंतावर असणारी अर्जुनाची जी निष्ठा आहे ती निष्ठा आपण विचार घेतली तर आपल्या लक्षात येतं की फक्त त्याला आणि त्यालाच जे काही हवं आहे ते भगवंत देतो आहे. त्यामुळे 36 ते 46 47 श्लोकापर्यंत जे अर्जुनाने केलेली विनंती आणि आता त्याच्यानंतर भगवंताने अर्जुनासाठी दिलेलं उत्तर की अरे हे मी तुला दाखवलं, बाकी कोणाला दाखवलं नाही, किती महत्त्वाचं आहे असं पण सांगून बघितलं. पण लगेच पुढल्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला जे हवं आहे ते चतुर्भुज रूप दाखवायला तयार होणार आहे आणि ते चतुर्भुज रूप त्याच्या निमित्ताने आपल्यालाही पुन्हा पाहायला मिळणार आहे. तो भाग आपण पुढल्या गुरुवारी बघणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.